पुण्यवंत व्हावे 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 घेता सज्जनांची नावे सज्जन म्हणजे संत आहे सज्जन म्हणजे संत आहे बाबा आणि एक वाक्य बोलतो पुढे चालतो आवडलं कधी टाळी वाजव संसारियों के साथ रहोगे संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी संतों के साथ रहोगे संतों के साथ रहोगे तो मेरे भगवान गोपाल कृष्ण की याद आएगी हा संतांच्या सहवासामधला फरक आहे हे सामर्थ्य संतांमध्ये आहे तपामध्ये सामर्थ्य आहे आणि या महापर्वामध्ये आजचा पर्व सुद्धा गोड आहे आज हा चैत्र शुद्ध नवरात्र चालू झाला चैत्र शुद्ध नवरात्र म्हटल्या जाते 3 नवरात्र येतात अश्विन शुद्ध प्रतिपदा आणि हा चैत्र शुद्ध नवरात्र आहे या नवरात्रामध्ये गुढीपाडव्याचा हा दिवस आहे टाळी वाजवावी गुढी उभा राहावी वाट ते चालावी पंढरीची आपलं नवीन वर्ष आजपासून चालू झालं काही काही भैताड्याचं कडलं असेल त्याला धन्यवाद काही काही नमुन्याचं 31 डिसेंबरला साजरं करतात बाबा 31 डिसेंबरला आपलं वर्ष नाही चला पुढे चालतोय जाऊ द्या घड्याळचा काटा पटपट टायमावरती जाऊन पोहोचतोय ज्यांच्या अमृतुल्यवाणीतून तुम्ही आपण कथा श्रवण करीत आहात असे ब्रह्मनिष्ठ असणारे आमचे ज्येष्ठ बंधू गुरुबंधू असे असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये फार मोठं नाव लौकिक आमच्या महाराजांचं आहे प्रकाश महाराज सेलवाडीकर यांच्या अमृत तुल्यवाणीतून तुम्ही आपण श्रीमद भागवत कथेचं रसपान करीत आहात आजचा प्रथम दिवस आहे महाराज म्हणतात इथे देव सुद्धा आहे इथं देव सुद्धा आहे संत सुद्धा आहे त्रिपुटी सांगितली आणि माझं भाग्य आहे पर्वकाळ सुद्धा गोड आहे संत आहे देव आहे आणि महाराज नाम आहे काय गोड आहे कथा त्रिवेणी संगम 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 देवा भक्त आणीना देवा भक्त आणीना देवा भक्त आणीना तिथेची उत्तम तिथेची उत्तम तिथेची उत्तम चरणार
दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर दत्तात्रेय संगम देव भक्तानी राम आदित्यची उर्गम चरणर कथा कथा आहे त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. आणि या महापर्व काळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आपण साधलाय. आपण भाग्यवान आहात. गोडस निवेदन आहे. मृदंगाचार्य उत्कृष्ट मृदंगाचार्य महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य बघितलंय आम्ही युट्यूब वरती. बीड जिल्ह्याचं वैभव भरत महाराज पटाडे. पण म्हणतात ना जगात भारी जगात जर्मरी आणि भारतात परभणी नाही का. परभणी जिल्ह्यातले दुसरे भरत महाराज पटाडे आमचे मनोज महाराज आहे. त्यांच्याबद्दल एकदा टाळ्या वाजवा. गोड गोड त्यांच्या हातामध्ये गोडवा आहे वजन आहे असंच सांगितलं महाराज रात्री. मी बुलढाण्याला होतो रात्री. म्हटलं महाराजांच्या मृदंगाचार्य बाबांच्या हातामध्ये गोडवा आहे. कीर्तन झालं पण एक पेताड त्या मृदंगाचार्याच्याच मागे लागला. तो मृदंगाचार्य धोतर घेऊन पुढे पळे आणि तो पेताळ कभी खुशी कभी गम आणि कभी देशी कभी रम. तो त्याच्या मागे हा पुढे त्याच्या मागे हा त्याच्या पुढे 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 ओ म्हणे थांबा ओ म्हणे थांबा. मृदंगाचार्यालाच वाटलं कुछ तो दाल में काला है कुछ तो दाल में काला है. अहो म्हणे तुम्ही माझ्या मागे का लागले. ओ म्हणे बाबांनी सांगितलं म्हणे बुवाने सांगितलं कीर्तनामध्ये मृदंगाचार्याच्या हातात गोडवा आहे म्हणून मला तुमचा हात चाटायचा आहे म्हणे. हो महाराज तसा गोडवाने हातामध्ये वजन आहे साधन आहे. त्यांच्या मागच्या जन्मातली साधना अपूर्ण राहिलेली आहे. ती या जन्मामध्ये पूर्ण करण्यासाठी या जन्मातही पूर्ण नाही झाली. कुठलं ज्ञान पूर्ण होत नाही, कुठली विद्या पूर्ण होत नाही, कुठला संघर्ष माणसाचा पूर्ण होत नाही. महाराज मागच्या जन्मातली साधना अपूर्ण राहिलेली आहे. या जन्मामध्ये साधना पूर्ण करण्यासाठी या जन्मातही ती साधना अपूर्ण राहिली तर पुढचा जन्म आम्ही घेऊ. तुकोबारायांनी सुद्धा म्हणाव माऊली सुद्धा बोलतात माझी या सत्यवादाचे वाचा ते महादीपाचे ही दीप पातले प्रभू. तुकोबारायाने बोलावं घेईन मी जन्म घेईन मी जन्म यासाठी देवा घेईन मी जन्म घेईन मी जन्म यासाठी देवा
घेईन मी जन्म याजसाठी देवा, याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारा. यासाठी मी जन्म घेईल प्रभू. माझी साधना पूर्ण राहिली ना, ती साधना पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्माला येईल. ही तुकोबारायांनी बोलाव. ही साधना आहे जीवनातली. ही कोणालाही जमत नाही. हे वाजवणं कोणालाही जमत नाही. काही काही नमुने म्हणता आम्हालाही वाजवता येते. हो, माझी भाषा करते ना बाबा तुम्हाला. हो, हे आम्हालाही वाजवता येते, पण ते काही महाराज टिपे जोडलं नाही. हो, ते टिपे जोडणं टिमक्या जोडणं नाही. बँड म्हणला ढोल वाजवणं नाही. महाराज म्हणता ही साधना वेगळी साधना आहे. ती साधना त्यांना प्राप्त झाली. त्यांची उपासना असेल. उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी मनोज महाराज असतील. उत्कृष्ट ज्यांनी गोड अशी चाल म्हटली. बघा काय गोड आवाज आहे. कोकिळे सारखा आवाज आहे आमच्या दादांचा. हरिभक्त परायण आमचे अंसराम बाबा दत्ता महाराज. तिच्यात वेगळं नाव वाटलं, तिच्यात वेगळं नाव आहे. दत्ता महाराज परभणीकर. गोड आवाज आहे बाबांचा सुद्धा. उत्कृष्ट गायनाचे कोकिळा असणारे परभणी जिल्ह्याचं वैभव, परभणी जिल्ह्याचं वैभव, परभणी जिल्ह्याचं नाक असणारे आमचे वामन दादा. गोड असा आवाज आहे. कुणीही ढाण्या वाघ आहे परभणी जिल्ह्यातले. ढाण्या वाघ. हो, दर्जेदार आवाजाचे महाराज. वजनदार याला म्हणतात गायनाचार्य. आणि कथाकार तर बरेच बघितले असतील तुम्ही. कथाकार बरेच बघितले असतील तुम्ही. कथा सांगून एवढ्या लांबून बाबा आले. आज कथा झाली नाही, पण तरी सांगतोय दादा, एवढ्या लांबून आल्यानंतर तरी असे वक्ते एकच पाहतो मी की आज त्यांच्या मनाचा मोठेपणा की त्यांनी टाळ घेतला आणि कीर्तनात उभे आमचे प्रकाश महाराज. हो, कथाकार उभे राहत नाही. एका बुवाचं त्या बुवाशी बनत नाही. मी बघितलंय. माझ्या जीवनातला फार मोठा अनुभव आहे. 14 वर्ष झाले कीर्तन करतोय बाबा मुक्ताईच्या फळापासून. हो, बघितलं एका बुवाचं आणि त्या बुवाचं कधी बनत नाही. पण त्यांच्या मनाचा मोठेपणा याला म्हणतात लहानपणा देगा देवा मुंगे साखरेचा रवा. आता काही काही कथाकार त्या कीर्तनाचा आणि त्यांचा कुठला दूरदूरलोक संबंध नसते. बुवानं पॅक लावली रूम, बुवाची गाडी चालली जाते कुठे ब्रह्मांडात. एक पायाशी लोड, एक मानेशी लोड. बुवा गाडीवर पण बुवा कीर्तनामध्ये उभे आहे. प्रकाश महाराज उत्कृष्ट चोपदार आहे. 2-2 चोपदार आहे.